राजकीय वर्तुळातून एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाना पटोले यांच्या बाबतच्या व्हायरल चॅटवरून वंचित आक्रमक झालेली आहे। तर वंचितला सोबत घ्यायचं नाही तर तसं जाहीर करा असं आव्हानच आता वंचितनं दिलं आहे। पत्रकाराच्या चॅट स्क्रीनशॉटचा वंचितकडून हवाला देण्यात आला आहे। तर काँग्रेसला वंचितशी आघाडीच करायची नाही का असा सवाल सुद्धा यामुळे आता उपस्थित होतोय। वंचित बहुजन आघाडीचा नाना पटोलेंना जाहीर सवाल वंचित बहुजन आघाडीनं केलेला आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते पाहावं लागणार आहे। वंचितनं प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय मविया सोबत जाण्यासाठी आणि त्यानंतर आता हे जे चॅट स्क्रीन व्हायरल झालेली आहे चॅटची, त्यामुळे वंचित पुन्हा एकदा सवाल उपस्थित करते। याविषयी बोलण्यासाठी वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। मोकळे सर, वंचित कडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत मविया सोबत इंडिया आघाडी सोबत जाण्यासाठी, पण आता जे काही स्क्रीनशॉट येत आहेत चॅटचे पत्रकारांसोबतचे त्यावरून असं वाटतंय की काँग्रेसला वंचितला आपल्या सोबत घ्यायचं नाहीये। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, आमचं तर आता असं मत झालेलं आहे की जे काँग्रेसच्या पोटात होतं ते आता ओठावर आलेलं आहे। ते जे काही व्हायरल चॅट आहे नाना पटोलेंनी बोलल्याचा आणि दोन पत्रकारांमधला बहुता तो संवाद आहे की त्यांनी ते ऑफ द रेकॉर्ड बोलताना तसं नाना पटोलेंनी सांगितलं की आम्ही वंचितला सोबत घेणार नाही। नाना पटोलेंनी आता जरी सांगितलं असलं तरी हे आम्हाला बऱ्याच दिवसापासून तसं दिसतंय। आपण बघितलं असेल तर सातत्याने आमच्याकडनं एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत, विधानं होत आहेत, पत्रव्यवहार होतोय। हे सगळं होऊनही काँग्रेसच्या नेत्यांची जी विधानं होती या बाबतीतली ती अतिशय क्लेशकारक आणि नकारात्मक होती। या राज्याचे जे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार, त्यांना जेव्हा विचारलं होतं की वंचितला आमंत्रण का नाही, त्यावर ते म्हणाले होते की ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का कुणालाही आमंत्रण द्यायला। यातून त्यांचा तुच्छता भाव किती होता तो लक्षात येतो। नाना पटोले असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील हे सातत्याने आमच्या विरोधात आणि नकारात्मक बोलतायत, तर यांना आम्हाला सोबत घ्यायचं नाहीये। मात्र मग उद्या माध्यमांमध्ये जाऊन हे आमच्या नावाने शंख फुंकणार, आमच्या नावाने बोंबा ठोकणार की ही भाजपची बी टीम आहे, भाजपला मदत करतात किंवा यांच्यामुळे मतांची विभागणी होते। जर खरंच काँग्रेसला संविधान वाचवायचं असतं, जर खरंच काँग्रेसला देश वाचवायचा असेल, खरंच देशातून जर का नरेंद्र मोदीची सत्ता हटवायची असेल तर कुठलाही शहाणा माणूस सांगेल की यांनी सर्व पक्षांना सोबत घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्रात वंचित सारखा पक्ष तर हा सोबत असलाच पाहिजे। ज्या वेळेला आम्ही आमच्याकडनं इतके प्रयत्न करतोय मात्र त्याच्यावर सातत्याने काँग्रेसकडनं नकार घंटा वाजवला जातोय। मोकळे सर, मग यानंतर वंचितची भूमिका काय असेल असा सवाल उपस्थित होतोय। मला प्रश्न ऐकायला नाही आला आपला। यानंतर मग तुम्ही आता सांगतायत की नकार घंटा वाजवली जाते काँग्रेसकडून, आम्ही प्रयत्न करतोय म्हणजेच वंचित प्रयत्न करतेय, मग यानंतर वंचितची भूमिका नेमकी काय असेल? नाही, मुद्दा असा आहे की आम्हाला सातत्याने आम्ही सांगत आलेलो आहे की आपण सगळे पक्ष एकत्र येऊन लढूयात, आम्हाला वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नका। आमची तशी इच्छा नाहीये, आम्हाला सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं अपेक्षित आहे। मात्र हे आत्ताचं नाहीये, काँग्रेसचं सुरुवातीपासूनचं लक्षण दिसतंय। आम्ही पत्र पाठवलंय 1 सप्टेंबर 2023 रोजी, आजपर्यंत काँग्रेसकडनं आम्हाला त्याचं उत्तर दिलं गेलेलं नाहीये। काल बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पत्र लिहिलेलं आहे। त्या सगळ्या प्रयत्नांना जर बघितलं तर काँग्रेसचा हा जो काही आम्हाला नाकारण्याचा भाव आहे तो सुरुवातीपासून आम्हाला दिसतोय। जर यांना घ्यायचं असतं सोबत तर 1 सप्टेंबर 2023च्या पत्राला यांनी उत्तर दिलं असतं आणि आतापर्यंत आमचा समावेश करून घेतला असता इंडिया ब्लॉकमध्ये। मात्र यांना ते करायचं नाहीये हे आम्हाला आधीपासून दिसतंय, त्यामुळेच यांनी आता या पद्धतीचं जे काही यांचं वर्तन आहे ते दिसून येत आहे। जर यांनी आम्हाला सोबत घेतलं नाही तर आम्हाला वंचितांची, शोषितांची, बहुजनांची राजकीय लढाई लढायची आहे। यांनी सोबत घेतलं नाही म्हणून आम्ही तर काही घरात बसणार नाही, निवडणुका लढणं सोडून देणार नाही आहोत। आम्हाला आमचा राजकीय पर्याय जो काय तो उभा करावा लागेल निवडणुकीसाठीचा आणि ती लढावी लागणार आहे। निश्चितच मोकळे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।